काका काय चाललंय तुमचं? तुम्ही मला वचन दिलं होतं की नाही दारू पिणार नाही म्हणून. तुम्ही वचन मोडलं. वचनापेक्षा दारू महत्वाची वाटते तुम्हासनी? कमळे, सॉरी. काय करायला हवं मी? काय करायला हवं? आता शुद्धीत राहून काय मिळायचं मला? माझी मुलगी पण जिवंत नाहीये. माझी गौरी पण मला कायमची सोडून निघून गेली. आता ती परत कधीच येणार नाही आहे. तिने असं मला स्पष्टपणे सांगितलं. कपडे माझा जगून तरी काय उपयोग आहे? काय सगळं व्यर्थय. अहो आजी आजोबा अनिका त्यांच्यासाठी जगायला नको का? आणि हे आपलं आधीच ठरलं होतं की नाही? हे बघ, जे झालं ना ते झालं. सोडून दे सगळं, सोडून दे. तू एक काम कर, आईला जाऊन जे खरंय ना ते सगळं सांगून टाक. तिच्यापासून काही लपवायला नको. तू आता इथे आहेस म्हणून ती खुश आहे. पण तिला चुकून कळलं तर मी एक ना एक दिवस ते होणारच आहे. तू आयुष्यभर राहणार आहेस काय ते? जाणार ना कधी ना कधी तू पण मला सोडून. काका हे बघा, कमळे, मला समजवण्याच्या भानगडीत पडू नको. मी सांगतो ते ऐक. बाहेरनं आईला काय कळण्यापेक्षा आताच कळलेलं बरं. काका मी काय म्हणते तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. कमळे, तू माझं ऐक. माझ्या पण मनावर ना ओझं सहन होत आहे मला. सांगशील ना आईला सगळं? सांगशील ना, समजावशील ना? सांगून टाक. खरं खरं कवळे, जे काय खरं सगळं खरं सगळं सांगून टाक. सांगून टाक. काका तुम्ही शांत व्हा. कमळी सगळं सांगून टाकते. हा शांत व्हा, तुम्ही आराम करा आता. पडा जरा.